आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथे काही व्यक्ती चक्क विहीर मंजुरीसाठी व शेततलाव मंजुरीसाठी 15,000 रुपये घेतात, पण कागदपत्रीच बोगस कामे करून पैसे उचलण्याची कामे सर्रास केली जात आहेत। बोगस कामे करून पैसे उचलतात याची तात्काळ चौकशी करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी आष्टी पंचायत समिती समोर ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत। आम्ही ह्या संदर्भात आलो साहेब, गावात नुसते कागदाव कामं चालू आहेत आणि काम 100%तले 10-15% कामं होतात। बाकी हे साहेब लोक पण आहेत ना, 2-5 रुपये घेऊन 100% ही बिलं काढून यांना याच्यात सामील आहे ती बिलाला याला त्याला प्रत्येक गोष्टीला। आणि सर्वसामान्यपर्यंत आमची कोणत्या योजना येणार, लोकांचे शेततळे विहिरी ह्यो लाभ लोकांपर्यंत जायना। ज्या येणार आहेत हे साहेब बरं ज्यांचं जुळं मिळे यांनाच लाभ आहे, यांचेच पहिले होते। तर फक्त आमच्याकडून मंजुऱ्याला याला त्याला 20-20, 15-15 रुपये यांनी गावातून लाटिलेत। हे गावात हे साहेब लोकांनीच पैसे घेतलेले आहेत, हे दुसरं कोण नाही। गावातून यांचे ठराविक माणसं आहेत, यांनी हे चालू केलेलं आहे। लोकांचा घरकुलाचा हप्ता काढायचा म्हणलं त्याला पैसे काय होत नाही, 15-15, 20-20 हजार रुपये यांनी लाटिलेले आहेत। प्रत्येक गोष्टीला पैसे काम नाही, सर्वसाधारण माणूस इथं येऊ शकत नाही, विषय हा आहे। आणि बोगस कामाचं जास्त आमच्या गावात चालू आहे, याच्यावर साहेब लोकांचे आम्हाला कोणताही प्रतिसाद भेटलेला नाही। काल जे थोडाफार पाऊस जो झाला त्या पावसात आम्ही इथं बसलेलो आहे, आम्हाला कोणी विचारलेलं नाही। आणि जर याची जर दखल नाही घेतली तर आम्ही पाणी नाही काहीच नाही, उन्हात म्हणलं तरी आम्हाला बसायची 100% तयारी आहे। एवढे जे उपोषणाला बसले तर यांना जे यांचे कामातले लोक आहेत यांच्यापासून धोका आहे, 100% धोका आहे। हे एकाला गाठी तिथं याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी आणि याला जिम्मेदार पंचायत समिती सर्व सरकार राहील। मी पंचायत समितीला उपोषण करतो आहे आणि आमचे मागण्या मंजूर कराव्या। दिवसापासून 2 दिवसापासून उपोषण चालू आहे आमचं। आणि आमचं मुद्दा म्हणजे हे गावात PN ब्लॉकचे कामं नाही झालेली, वृक्षारोपणचे कामं नाही झालेली तरी बिलं उचललेत। साहेब लोकाला पैसे देऊन हे कामं करून घेतात आणि गावात सारा भ्रष्टाचार बी जास्त चालू आहे। म्हणजे बाकीचे बी विहिरींचे कामं येतं, विहिरीचे कामाचे काही त्यांनी 20-20 हजार रुपये घेतले मंजुऱ्या करायचे। ते कार्यकर्ते आपले कार्यकर्ते बी नाही म्हणता येत त्यांना, पण चला ते तसं वागत आहेत म्हणलो, ते पैसे पाणी घेतात आणि आम्हाला बी दमदाटी करतात म्हणजे आम्हाला ते दम देतात डायरेक्ट फोन करू किंवा हल्ला बी झालेला आहे। याच्या आधी 3 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगतो आमच्या वडिलाला हाणलं म्हणजे त्यांचं अजून बी बरगडीतलं पाणी काढतात, त्याच्यामुळे त्यांनी मारहाण बी केलेली आहे याच्या आधी। तरी आम्हाला इथं उपोषणाला बसलो, पोलीस संरक्षण नाही भेटलं, काही नाही भेटलं आत्तापर्यंत। आणि आत्तापर्यंत अशा घटना बऱ्याचशा झालेल्या आता। तर आम्ही आता शेवट उपोषणाचा इशारा दिला आणि उपोषणाला बसलो। आमच्या मागण्या नाही मंजूर झाल्या तर आम्ही आमरण उपोषण करू। त्यांचे अजून काय उत्तरं आलेली नाहीत आम्हाला, सध्या उडाउडीचेच उत्तरं चालू आहेत त्यांची आम्हाला। आमची पुढली मागणी आमरण उपोषण राहील, जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही मरायची पण तयारी आहे आमची।